मित्रांनो, जगाचं लक्ष सध्या एका मोठ्या निर्णयाकडे लागलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील सीज फायर डील खरंच फायनल होणार आहे का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अंतिम निर्णय कधी घेणार? जर ही डील झाली तर जगभरात क्रूड ऑइल स्वस्त होऊ शकतं, भारतात पेट्रोल डिझेलच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो आणि शेअर मार्केटमध्ये मोठी तेजीही येऊ शकते. पण जर डील फेल झाली तर पुन्हा तणाव वाढू शकतो. सध्या अमेरिका आणि इराणमध्ये एक तात्पुरता युद्धविराम म्हणजेच सीज फायर सुरू आहे. पण आता दोन्ही देश 60 दिवसांच्या नवीन डीलवर चर्चा करत आहेत. रिपोर्टनुसार प्राथमिक स्तरावर दोन्ही बाजूमध्ये काही मुद्द्यांवर सहमती झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अंतिम सही अजून झालेली नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही डील अजून ट्रम्पच्या फायनल अप्रूव्हलवर अडकली आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनुसार ट्रम्प यांनी अजून अंतिम हिरवा कंदील दिलेला नाही. रिपोर्टनुसार या डीलमध्ये काही मुद्दे आहेत. पहिला मुद्दा, होर्मुझ स्ट्रेट खुला ठेवणे. जगातील तेल पुरवठ्याचा मोठा भाग इथूनच जातो. दुसरा मुद्दा, इराणच्या अणु कार्यक्रमावर चर्चा. तिसरा मुद्दा, काही सँक्शन म्हणजेच आर्थिक निर्बंध सैल करण्याची शक्यता. आणि चौथा मुद्दा, 60 दिवसांचा शांततेचा कालावधी वाढवणे. जर होर्मुझ स्ट्रेट पूर्णपणे खुला झाला तर तेलाच्या किमती खाली येण्याची शक्यता वाढू शकते. पण इथेच आहे मोठा ट्विस्ट. इराणकडून अजूनही असं सांगितलं जात आहे की कोणताही फायनल ॲग्रीमेंट अजून झालेला नाही. म्हणजेच अमेरिका काहीतरी वेगळं बोलतंय आणि इराण इकडे काहीतरी वेगळं बोलतंय. दुसरीकडे ट्रम्प यांची काही रेड लाईन म्हणजे अटी आहेत. जर त्या पूर्ण झाल्या नाहीत तर डीलला मंजुरी मिळणार नाही. आता मोठा प्रश्न, ट्रम्प फायनल डिसिजन कधी घेणार? अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार व्हाईट हाऊसमध्ये हाय लेव्हल बैठक झाली आहे आणि पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे असू शकतात. काही रिपोर्ट म्हणतात की निर्णय डे नॉट वीक्स मध्ये होऊ शकतो, पण अजून ऑफिशियल कन्फर्मेशन नाही. म्हणजेच आज, उद्या किंवा पुढच्या काही दिवसामध्ये अपडेट येऊ शकते. जर डील फायनल झाली तर क्रूड ऑइलच्या किमती कमी होऊ शकतात. भारतीय शेअर मार्केट आणि जागतिक मार्केट बुलिश होऊ शकतं. भारतामध्ये इंधनाच्या किमतीवर दबाव कमी येऊ शकतो. पण जर डील फेल झाली तर पुन्हा तणाव वाढेल, तेल महाग होईल आणि मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी वाढू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ट्रम्प ही डील अप्रूव्ह करतील का, की पुन्हा अमेरिका इराण तणाव वाढणार आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच मोठ्या इंटरनॅशनल अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.